पुन्हा एकदा योगाला फॅमिली गेट टुगेदरचा दीपावली स्नेहमिलन पारिवारिक मिलन 2024 आम्ही सर्वजण वर्ध्याजवळ एका सुंदर अशा वसुंधरा रिसॉर्ट ॲग्रो टुरिझम पार्कमध्ये भेटलो आणि मस्त मजा केली, गप्पा गोष्टी केल्या, गाणी, हसणे, खेळणे आणि एक सुंदर असं अवर्णनीय अनुभव यावेळी सर्वांनी घेतला। काही क्षण टिपलेले खास आपल्या सर्वांसाठी एक आठवण म्हणून आणि पुन्हा नव्यानं हे नवीन वर्ष दिवाळीनंतरचं पुढल्या दिवाळीपर्यंत ह्या आठवणी जपून ठेवण्यासाठी, पुन्हा भेटण्यासाठी आणि तुम्हा सर्वांसोबत पुढल्या वर्षी सुद्धा असाच दिवाळी उत्सव पारिवारिक स्नेहमिलन पुन्हा अनुभवण्यासाठी खास एक बोला। वेरी गुड, बहुत बढ़िया है। अरे क्या बात, नहीं गेला फेक। चेंज। अरे क्या बात है, दोन है थे, दोन 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 चार है थे, चार है प्रज्योत, चार है ना यार। बहुत बढ़िया। बत्तीस साल आहे भरपूर। अरे नाही रे बाबा, मगांपासून सुरू झालं। अरे प्रवीण बढ़िया। आउट। बॅटनी बॉल मारल्यानंतर रन करायचे। अरे बॉलिंग, गुड बॉल। वेरी गुड, दोन 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 चौका, वेरी गुड गुड। 1 2 3 गो।
या कौटुंबिक स्नेहमिलनामध्ये गायक कलाकारांनी सुद्धा आपल्या गाण्यांचे सुंदर सादरीकरण यावेळी केले. पहली बार मिले थे हम जिस जगह से संग चले थे हम जहाँ पहली बार मिले थे हम जिस जगह से संग चले थे हम नदिया के किनारे आज उसी अम्बा के तले आना तब दीप जले आना जब शाम ढले आना तुम यूं ही जगाते रहना आकर ख्वाबों में पल पल दिल के पास तुम रहती हो जीवन मीठी प्यार ये कहती हो पल पल दिल के पास तुम रहती हो. क्या बात है, बहुत बढ़िया, एक नंबर. बस एक निगाह प्यार की पुकारता चला हूँ मैं. ये दिल लगी ये शौकिया सलाम की यही तो बात हो रही है गाँव की. कोई तो मुड़ के देख लेगा इस तरह कोई नजर तो होगी मेरे नाम की. चारोळी मास्तर वैभव मोरेनी तर कोणाला सोडले नाही. आपला सर्व आता आयटम कसे आहे नाश्त्याचे सुरू होते. तृप्तीला वाटलं तर आपणच मागं काय पुण्या मुंबईच्या टीम कडून तृप्ती समोर आलोय. तृप्ती म्हणे त्यांना गौरवरावची पचन सिस्टीम थोडीशी डाऊन आहे. आमच्या गौरवरावला लय जड होते पोहे. आमच्या गौरवरावला लय जड होते पोहे. सकाळी पोट याचे गाते कबीरचे दोहे. सर्व फॅमिली मेंबर्स मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, वर्धा, हिंगणघाट, यवतमाळ इथून एकत्र आलो होतो आणि वर्षातून एकदा भेटत होतो. पण यंगस्टर्स आमचे हे भाऊ बहीण यांच्या उत्साहाला उधाण होतं आणि हे उधाण असंच प्रगतीपथावर सदैव टिकून राहो ही सदिच्छा यावेळी एकमेकांना आम्ही सर्वांनी दिली. खूप सुंदर असा हा फॅमिली गेट टुगेदरचा प्रोग्राम तुषार आणि टीमच्या माध्यमातून पुढाकार घेऊन एकत्रित येण्याचा योग आला. सर्वांना तुला समजून घेताना मीही स्वतःला समजावतो. तुला जाणून घेताना मी स्वतःलाही जाणतो. तुला ऐकून घेताना होतो निशब्द मी. तुला काही सांगताना विश्वासाने बोलतो मी. तुला एकटक पाहताना सर्व काही मी विसरतो. तुझे गाणे ऐकताना तुझ्यातच मी हरवतो.
तुला माझ्या जीवनात घेतले सामावून मी, तुला समजून घेताना प्रेम सागरी नाहलो मी. कुटुंबाचं हे असंच असतं आणि एकमेकांचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी जेव्हा वाढते तेव्हा कवी आशिष म्हणतो, हे न माझे न हे तुझे, दोघांनी वहावे हे संसाराचे ओझे. हे न माझे न हे तुझे, दोघांनी वहावे हे संसार ओझे. न तू करावी चिंता न मी असावे उदास, सर्व कष्ट दूर करीती दोघांचा एकत्र सहवास, दोघांचा एकत्र सहवास. न तू बघावी वाट न मी उशीर करावा, न तू बघावी वाट न कधी मी उशीर करावा. दोघांनी ठरवून वेळ उत्तम संवाद साधावा, दोघांनी ठरवून वेळ उत्तम संवाद साधावा. न तू जावी दूर न मी करावी आठवण, एकत्र सदा असावे आपले हे सहजीवन, आपले हे सहजीवन. सदैव तुझ्याच संगती न व्हावे कधी आपण दूर, न तू तिथे न मी इथे, आपण दोघे असावे एकमेकांसमोर, एकमेकांसमोर. कौटुंबिक आणि संसारिक सुखांचा मेळ आपण जेव्हा घालत असतो किंवा जुळवत असतो त्यावेळी मग एकमेकांबद्दलचं विश्वासाचं नातं घट्ट होतं. काय सांगू सखे तुला भाव माझ्या मनातले, मन गुंतले तुझ्यात अन शब्द माझे संपले. काय सांगू प्रिये तुला मंद स्वर हे जाहले, मन गुंतले तुझ्यात अन सूर माझे विसावले. कशी बघ ही गंमत आहे केवळ तुझीच प्रतिमा मनात, मन गुंतले तुझ्यात अन तुझ तू दिसते क्षणात. गुंतलेल्या मनास माझ्या सुख स्वप्नांची साथ दे, मन गुंतले तुझ्यात आता सदैव तुझाच सहवास दे, सदैव तुझाच सहवास दे. ही आपुलकी, हा जिव्हाळा फक्त पती पत्नी हा असा मर्यादित कधीच नसतो. आई मुलगी, मुलगा वडील, भाऊ बहीण, मित्रमैत्रीण किंवा नातेसंबंधितांमधले वेगवेगळी नाती. कारण भारतीय संस्कृती म्हणा किंवा विश्वातलं कुठलंही एखादं नातं आपण जर घेतलं तर ते विश्वासाशिवाय, श्रद्धेशिवाय, प्रेमाशिवाय, जिव्हाळ्याशिवाय, आपुलकीशिवाय टिकूच शकत नाही. त्यामुळे एकत्र येणं, पुन्हा आपापल्या कामाला लागणं आणि पुन्हा विश्वास निर्माण करून एकत्र येणं हे तेवढंच आवश्यक आहे. असावा मायेचा ओलावा, बोलण्यात थोडा गोडावा. असावा मायेचा ओलावा, बोलण्यात थोडा गोडावा. जपावे एकमेकांशी सदैव नाते विश्वासाचे. नको फक्त स्वार्थ, जगण्याला हवा थोडा तरी अर्थ. माणूस म्हणून जगावे आणि जपावे सदैव नाते हे विश्वासाचे. दूर होत हे भेदभाव आपुलकीचा असावा प्रभाव. प्रत्येकाशी असावे सदैव नाते हे विश्वासाचे. थांबा इकडे एक फोटो स्टॉप. नाही 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 म्युझिक झाल्यावर बाहेर आईसोबत बस भार्गवी. पुरुष गटात एक संगीत कृती होती गौरवराव फुकाटे आणि
तर असंच एक नातं आपण टिकवून ठेवूया. पुन्हा भेटू नक्कीच लवकरच. धन्यवाद. हसत राहा, गात राहा आणि जीवनाचा आनंद घेत राहा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा दीपावलीच्या आणि खूप खूप धन्यवाद. मी आशिष हाडके आपली रजा घेतो. धन्यवाद.